नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला माघ महिन्यातील जय एकादशीची तिथी, पूजा, विधी, एकादशीचे महत्त्व सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जय एकादशी असे म्हणतात. ही एकादशी अत्यंत पुण्यदायी मानली जाते. या महिन्यात स्नान आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. माघ महिन्यात स्नान, दान, व्रत यांचे फल इतर महिन्यांपेक्षा अधिक असते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. जया एकादशी जी व्यक्ती हे व्रत भक्तिभावाने करते त्यास मोक्ष प्राप्त होतो. माघ महिन्यातील जया एकादशीची तिथी आणि शुभ मुहूर्त. जया एकादशीची तारीख आहे 29 जानेवारी 2026. वार आहे गुरुवार आणि एकादशी तिथीचा प्रारंभ 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4:35 आणि एकादशी तिथीची समाप्ती 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1:55 उदय तिथी 29 जानेवारी 2026 रोजी जया एकादशीचे व्रत धरले जाईल. जया एकादशी पूजा आणि विधी. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूंचे स्मरण करून उपवासाचा संकल्प करावा. पूजेच्या ठिकाणी चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा करा आणि गोमती चक्र आणि पिवळे फळ पूजेमध्ये ठेवा. देवाला पंचामृताने स्नान घालावे आणि त्यानंतर तुळशीपत्र, फुले, फळे आणि गंध अर्पण करावे. शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि अगरबत्ती ओवाळावी. भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. प्रसादात तुळशीचे पान अवश्य ठेवावे. जय एकादशीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा 11 किंवा 21 किंवा 51 वेळा. शक्य असल्यास रात्री जागरण करून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ किंवा भजन कीर्तन करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणांना जेवण किंवा दान देऊन स्वतः जेवण करून उपवास सोडावा. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि पिशाच योनीतून सुटका होते. धन्यवाद.